माय सन सँच्युरीच्या दुसऱ्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. या भागामध्ये आपण दोन कॉम्प्लेक्स बघणार आहे. एक जो भारतीय पुरातत्व खात्यानं रिस्टोर केलेला कॉम्प्लेक्स आहे आणि अजून एक शेवटचा कॉम्प्लेक्स. हे दोन कॉम्प्लेक्स आणि बाकीची थोडी माहिती हे आपण या भागामध्ये बघणार आहोत. आपण आता मायसन नावाच्या मंदिरांमध्ये आहोत. आपल्याकडच्या मंदिरांसारखीच रचना इथं दिसते. मंदिरांच्या बाबतीतली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात खरी माहिती ही आपल्याला मिळते ते तिथे असलेल्या शिलालेखांमधून. योनीपीठावरती असलेली शंकराची पिंडी ही खूप सुंदर आहे. पण ह्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं खालच्या बाजूला असलेला हे दान जोपर्यंत पृथ्वी असेल तोपर्यंत राहील अशा अर्थाचा हा संस्कृत शिलालेख. ह्याची लिपी जरी वेगळी असली तरी ह्याच्यामध्ये त्या राजानं हे दिलेलं दान आहे म्हणजे किती मुळापर्यंत आपल्या संस्कृतीचा परिणाम हा या ठिकाणी झाला आहे ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा शिलालेख. मायसन सँच्युरीमध्ये बऱ्यापैकी चालावं लागतं. तुमचं चालणं, तुमचा प्रवास, तुमचं दमणं हे सगळं ही मंदिरं बघितली की निघून जातं कुठेतरी. आणि मग असं चालत चालत आपण एका ठिकाणी पोचतो आणि वाटतं की अरे आता संपलंय. पण मग कुठेतरी टेकडावरती येतो आणि परत एक अशी सुंदर जागा आपल्याला इथे बघायला मिळते. विटांचं बांधकाम करताना ते किती बारीक, बांधेसूद आणि व्यवस्थित करावं याचं उत्तम उदाहरण इथं आपल्याला दिसतं. बरे करत असताना इथे कीर्तिमुखसुद्धा त्यांनी कोरलेलं आहे. हे सँडस्टोनमधलं असावं किंवा विटांचं पण असू शकतं. मी हात नाही लावत, पण ते विटाचं असू शकतं. हा शिखराचा भाग आहे. हे मंदिराचं गर्भगृह आहे. इथे तुम्ही बघितलं तर जसे दगडी खांब असतात तसे विटांमध्ये खांब करायचा प्रयत्न इथं केलेला दिसतो. या बाजूनं मंदिराचा एंट्रन्स आहे, तिथंच नाही आणि समोरच्या बाजूनं पण त्यांनी केलेलं आहे. आणि मग या मंडपातून आपण मुख्य गर्भगृहामध्ये प्रवेश करतो. हा मंदिराचा मुखमंडप आहे. आणि ह्या बाजूला येताना इथे खूप सुंदर व्याल पण त्यांनी कोरलेला आपल्याला दिसतो. आपण मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आहोत आणि इथं जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तर मंदिराच्या दोन्ही कॉर्नर्सना आपल्याला व्याल दिसत आहेत आणि मध्यभागी कीर्तिमुखांचा थर दिसतोय. आणि मग पाठीमागून वरच्या बाजूला आपल्याला हा संपूर्ण शिखराचा भाग बघायला मिळतो. या कॉम्प्लेक्समधला अजून एक महत्त्वाचा भाग बघायला आपण निघालो आहे. कदाचित माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कारण की या मंदिरांचं रिस्टोरेशन, या मंदिरांचा जीर्णोद्धाराचं काम हे भारतीय पुरातत्व खात्यानं केलेलं काम आहे. आणि त्यासाठी इंडिया व्हिएतनाम पार्टनरशिप अशा पद्धतीचं एक खूप सुंदर बोर्ड पण इथं लावलेलं आपल्याला बघायला मिळतं. चार ते 5 मंदिरांचा एक मोठा मंदिर समूह इथे आपल्याला दिसतो. या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शिवाची लिंग रूपामध्ये आणि मूर्ती रूपामध्ये अशी दोन्ही प्रकारची आराधना ही या ठिकाणी केली जात होती. इथेच आपल्याला शंकराचं नटराज रूपातलं शिल्प बघायला मिळतं. हे कदाचित द्वारशाखेच्या वरच्या भागामध्ये मोठं शिल्प असणार आहे. हा मध्यभागी आपल्याला शिव दिसतो, खाली आपल्याला नंदी दिसतोय, त्याचबरोबर इकडे शिवाचं नृत्य करण्याचा प्रयत्न करणारं भृंगी
हा एक उत्तम तबला वादक, त्याच्या पाठीमागं त्यांनी मृदुंग पण ठेवलेला आहे. शेजारी बासरी वादक आहे. वरच्या बाजूला विद्याधर, गंधर्व जे नृत्य बघायला येतात ती लोक आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला पार्वती, त्याचे साथी, हे सगळी लोक आपल्याला इथे एकत्र या शिल्पांमध्ये शिल्पबद्ध केलेली बघायला मिळतात. असं भारतापासून काही हजार किलोमीटरवरती असलेला हा शंकराचा नटराज रूपामधला शिल्पपट. अशा भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा ह्या जगभरातल्या अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात, आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही जेव्हा केव्हा या भागांमध्ये जाल त्यावेळेला बाकी सगळ्या गोष्टींना भेट द्याच, पण त्याचबरोबर या ज्या ठिकाणं आहेत, ही जी ठिकाणं आहेत, या ज्या गोष्टी आहेत, त्यांना जर भेट दिली तर भारतीय संस्कृती पसरली होती म्हणजे किती लांब पसरली होती याचं स्वतःलाच तुम्हाला उत्तर हे मिळू शकतं. हे बघणाऱ्या, व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी जा, एक्सप्लोअर करा आणि ही सगळी सुंदर ठिकाणं बघा. अजून अशा कुठल्या ठिकाणांची तुम्हाला माहिती हवी असेल, तिथे जायचं असेल तर त्याबद्दल कमेंट करा आणि आपण त्याही जागा कव्हर करूयात. परत एकदा व्हिएतनाममधून बाय बाय. लवकरच भेटू. धन्यवाद.